जस्टिस शिंदे कमिटीचा अहवाल जो मराठवाड्यातला जुन्या नोंदी कुणबी असलेल्या तो एक प्रथम अहवाल जो त्यांनी सबमिट केलेला आहे त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि तो देखील अहवाल स्वीकारलेला आहे। मला वाटतं त्या माध्यमातून देखील मराठवाड्यातल्या ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत अशा मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होईल। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टातल्या क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती देखील तात्काळ त्याची सुनावणी घ्यावी अशा प्रकारची विनंती देखील सुप्रीम कोर्टाला करण्याचा निर्णय झाला आणि त्यासाठी जो आयोग आहे त्या आयोगाला देखील मराठा समाज मागास कसा आहे या संदर्भातला पूर्ण डेटा एम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कारवाई देखील सुरू झालेली आहे आणि त्यासाठी जस्टिस भोसले अध्यक्ष म्हणून जस्टिस गायकवाड आणि जस्टिस शिंदे यांची एक कमिटी गठीत केलेली आहे आणि ही कमिटी जी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी हे तिन्ही निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती यांची कमिटी सरकारला मार्गदर्शन करेल आणि त्याचबरोबर जो मागास वर्ग आयोग जो आहे त्याला देखील मदत करेल जेणेकरून ही जी काही एम्पिरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया आहे ही अतिशय प्रभावी आणि वेगवान करण्यासाठी याचा फायदा होईल। त्याच्यामध्ये त्यांनी जो अहवाल तयार केलेला आहे प्रथम अहवाल आहे तो 13,500 कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत आणि त्या आज त्याला मान्यता कॅबिनेटमध्ये दिलेली आहे। याचा फायदा मराठा समाजाला नक्की होईल। मराठा समाजाला मी कालही आवाहन केलं, मनोज जरांगे पाटील यांच्या अशी मी देखील ते संपर्कात आहे आणि त्यांनी देखील हे जे काही मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका त्यांची जी आहे तशी सरकारची देखील भूमिका आहे। मी ती भूमिका जाहीरपणे पण मांडलेली आहे आणि त्यामुळे थोडा याला वेळ दिला पाहिजे। टोकाचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लागेल अशा प्रकारचं कुणाकडूनही होऊ नये अशा प्रकारची विनंती आवाहन देखील मी सकल मराठा समाजाला करतोय। कारण मराठा समाज हा शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय आहे। कारण गेल्या वेळेस 58 मोर्चे लाखांचे 58 मोर्चे निघाले, लाखो लोक एकत्र जमा झाले, पण कुठंही हिंसात्मक आंदोलन कुठेही झालं नव्हतं। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही आंदोलनं झाली आणि त्या काळामध्ये मराठा समाजाला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी कमिटीमध्ये होतो, आरक्षण देण्याचं काम केलं होतं आणि म्हणून मराठा समाजाला माझी नम्र विनंती आहे की आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल, हिंसात्मक आंदोलन होईल अशा प्रकारचं करू नका। कारण शेवटी आपलं शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करण्याची आपली जी काही परंपरा आहे त्याला कुठेही गालबोट लागेल अशा प्रकारचं काम कृत्य कुणाकडून होऊ नये अशा प्रकारची माझी भावना आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील तशा प्रकारचं आव्हान मराठा समाजाला केलेलं आहे। यापुढे त्यांनी करावं आणि त्यांनी स्वतःच्या तब्येतीची आरोग्याची देखील काळजी घ्यावी त्याची देखील चिंता सरकारला आहे। उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत या पत्रकार परिषदेत त्यांनी मागणी केली की महाराष्ट्राचे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी राजीनामे दिले पाहिजे महाराष्ट्रातल्या मराठी बाणा ठेवण्यासाठी किंवा मराठा आरक्षणासंदर्भात ज्याप्रमाणे चिंतामणराव देशमुख यांनी मराठी बाणा दाखवला होता तसा आता बाणा महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांनी देखील दाखवणं गरजेचं। मराठी बाण्यावर बोलणारे खरं म्हणजे मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही। कारण मराठा समाजाबद्दल किती त्यांना संवेदना आहे ही मराठा समाजालाही माहीत आहे आणि आम्हालाही माहीत आहे। ज्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये ते चॅलेंज झालं, पण ते टिकवण्याचं काम
त्या काळामध्ये देवेंद्रजी आणि आम्ही केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण गेल्यानंतर त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं, उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, यांनी हे आरक्षण टिकवलं नाही. खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात आणि म्हणून तुम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही मराठा समाजाच्या महिलांच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे, महिलांचा माता भगिनींचा अपमान करणारे कोण होते हे देखील सकल मराठा समाजाला माहीत आहे. आणि म्हणून जे मराठा समाजाचं आरक्षण घालवायला जबाबदार तुम्ही आहात आणि ते आम्ही आता मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही त्यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे आणि त्यासाठी जस्टिस भोसले, गायकवाड, शिंदे कमिटी गठीत केली आहे. आयोगाला एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे आमचं सरकार या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि म्हणून या सर्व याला कारणीभूत जे आहेत मराठा समाजाचं आरक्षण गमवायला, त्यांनी बिलकुल मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना उरलेला नाही. राज ठाकरे सुद्धा म्हणले, राज ठाकरे म्हणतात की सरकारकडनं काही होईल. साहेब, राज ठाकरे म्हणतात, सीएम साहेब उद्धव ठाकरे असं म्हणतात की तुम्ही स्वतःचे कपडे धुवून सांगा, तुमची केस होती आणि आमची केस देखील त्यावेळेला दाखल केलेली होती असं संपूर्ण टीका करतायत तुमच्यावर. अरे म्हणून तर मी सांगितलं, तुम्ही तर त्याचे मारेकरी आहात मराठा समाजाच्या आरक्षणाचे. जेव्हा आरक्षण हायकोर्टमध्ये टिकलं तुम्ही त्याच्यावर किती लक्ष दिलं, किती तुम्ही त्यांना पुरावे दिले. मराठा समाज हा फॉरवर्ड आहे, मागास नाही. हे जेव्हा न्यायालयाने म्हटलं त्यावेळेस मराठा समाज मागास कसा आहे याचे सर्व पुरावे तुम्ही द्यायला पाहिजे होते. तिथे तुम्ही कमी पडलात, अपयशी झालात, मुद्दाम केलं तुम्ही. या सगळ्या गोष्टी मराठा समाजाला माहिती आहेत आणि म्हणून आज जे काही मराठा समाजाला भडकवण्याचं काम बिलकुल त्यांनी करू नये. मराठा समाज शिस्तप्रिय आहे, मराठा समाज शांततेने आंदोलन करणार आहे आणि हे सरकार मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही कटिबद्ध आहोत. इतर कुठल्याही समाजाला त्याच्यावर अन्याय न करता म्हणून आमचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना पोटदुखी उठलेली आहे की आम्ही करू शकलो नाही, परंतु हे करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून आम्ही प्रामाणिकपणे आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. सर्वपक्षीय बैठक बदनाम करने की कोशिश के तहत तमाम सारी जगहों पर आगजनी की गई और अब आपके ऊपर भी राजनीतिक आरोप लगाए जा रहे हैं, कैसे देखते हैं? जिन्होंने मराठा समाज का आरक्षण गंवाया है, सुप्रीम कोर्ट में जब कौन मुख्यमंत्री थे, कौन उपसमिति में थे, ये सब सकल मराठा समाज जानता है. अभी हमारी सरकार ये राज्य में कानून व्यवस्था बनाए रखने की पूरी कोशिश कर रही है और मनोज जरंगे पाटिल इन्होंने भी आह्वान लोगों को किया है कि मराठा समाज ये बहुत ही शांति प्रिय और शिस्त प्रिय तरीके से आंदोलन उनके होते हैं. इस आंदोलन में कौन भड़काने का काम करता है, कौन ये आगजनी कर रहा है, कौन कानून व्यवस्था यहाँ पर बिगाड़ने की कोशिश कर रहा है, इसके ऊपर पूरी तरह सरकार का ध्यान है और निश्चित रूप से मराठा समाज को पूरी तरह फुल प्रूफ जो टिकाऊ होगा कानून के दायरे में जो बिठाने के बाद ये मराठा आरक्षण देने का सरकार की जिम्मेदारी है. अन्य समाज को किसी को भी बाधा नहीं पहुंचाते हुए ये मराठा समाज को आरक्षण देने का काम सरकार करेगा. उसके ऊपर काम शुरू है. जस्टिस शिंदे के माध्यम से वो भी काम कर रहे हैं और क्यूरेटिव पिटीशन के माध्यम से दिल्ली सुप्रीम कोर्ट में भी हमारा काम शुरू है. इसलिए जस्टिस भोसले, जस्टिस गायकवाड़ और जस्टिस शिंदे इनकी एक कमेटी गठित की गई है और जो बैकवर्ड कमीशन है उसको भी ये डेटा कलेक्ट करने के आदेश दिए हुए ये वार फुटिंग पे हम लोग काम कर रहे हैं और मराठा समाज को आरक्षण देने की जिम्मेदारी हमारी है. सरकार सकारात्मक है. थोड़ा सा समय सब्र की आवश्यकता है और इसलिए मराठा समाज को भी मेरी विनती है, आह्वान है कि कानून व्यवस्था बनाए रखने के लिए आपका भी सहयोग आवश्यक है. इसमें जो कानून व्यवस्था बिगाड़ने के लिए जो कुछ लोग
आ रहे उनके ऊपर भी ध्यान रखने का काम ये सकल मराठा समाज के कार्यकर्ताओं ने करना चाहिए। इतने ये मेरी सबसे विनती है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।